हरिओम. आज 15 मे शुक्रवार 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य बुंडलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. कोणाचंही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावं. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असं वाटत असेल त्यांनी पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचे कर्ज होऊ देऊ नये. हे साधलं की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे हे सहजच शिल्लक पडू लागतं. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावं असं वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मोठमाती देणं जरुरीच आहे. नंतर प्रेम कसं वाढेल याच्या उद्योगाला लागावं. चुकून सुद्धा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणं जरुरीच आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्या फार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमा पण करेल. पण मन दुखवण्याइतकी वाईट गोष्ट दुसरे नाही. मन दुखवणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखं आहे. कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्यात ना, त्यात मी मन आहे असं सांगितलंय. सत्याचं व्रत चांगलं आहे खरं, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असं म्हणाला की मी एक सत्य तेवढंच सांगतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसं देव गुरु वगैरे कुणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावं. एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचा अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगलं तरी कसं म्हणावं. चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करून दिली नाही तर त्याचं मन दुःख होईल म्हणून चोरी करून देणं हे योग्य म्हणता येईल का. सारांश प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा एका बापाला 4 मुलगे आहेत आणि त्या 4 एकाला गोड आवडतं, दुसऱ्याला आंबट, तिसऱ्याला तिखट आवडतं आणि चौथ्याला तेलकट आवडतं. आता प्रत्येकाच्या या वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचं असेल तर चौघांनीही एकमेकांच्याकडे रुचीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, हे पहिलं काम. आणि मग पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण 4 मुले आहोत त्यांच्याकडे दृष्टी ठेवणं हे दुसरं काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचे पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने प्रेमाने राहणं, या सारासार विचाराचं पालन प्रत्येक भावाने केलं तर कोणाचंही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचं आनंदाचं वातावरण निर्माण होईल. साधकाच्या घरात इतकं प्रेम असावं की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असं झालं पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.